काल परवा महाराष्ट्राला हादरून टाकणारी नीच कृत्य करणारी घटना महाराष्ट्रात घडली। काय परिस्थिती चालली या महाराष्ट्रात, काय दिवस आपल्याला पाहायला मिळायला लागलेत। अहो, एक 3-3.5 वर्षाचं लेकरू आपल्या दारामध्ये अंगणामध्ये खेळत असताना त्याच्या कसला मनात विचार येत नसताना, कसलं जिला चांगलं काय वाईट काय, काय खायचं, कुणाकडून खायचं, कुणाकडून घ्यायचं याची कसलीही कल्पना नसताना आपल्या परिसरातील आपल्या जवळच्या जर आपल्यावर एवढा क्रूर त्या ठिकाणी अत्याचार करेल, एवढा अन्याय करेल आणि स्वतः डोक्यामध्ये दगड घालील, एवढा विचार महाराज ज्या लेकराला कळतच नाही त्या लेकरावर ही परिस्थिती कशी ओढावली। आज तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की अशा घटना घडल्या, आरोपीला फाशी द्या, आरोपीला मारून टाका, पण ह्या घटनाच घडल्या नाही पाहिजे, ही घटना घडू नये याच्यासाठी आता आम्ही सावध राहिलं पाहिजे। का? अरे आमचे लेकरं आम्ही दारात होत असताना, कुणाकडे नातेवाईकाकडे पाठवत असताना, एखाद्या अनोळखी व्यक्तीजवळ पाठवत असताना आता आपण विचार केला पाहिजे। कितीही जवळचा व्यक्ती असेल, कितीही नात्यातील असेल, कितीही परिचयातील असेल, तरी आपल्या मुलीबाळी त्या ठिकाणी अनोळख्या व्यक्तीसोबत आपण आता कधीही द्यायच्या नाही। आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांवरती लक्ष ठेवायचं, कारण आपल्या जवळच असे करणारे व्यक्ती आपल्या परिसरात वावरत असतात। काय त्या लेकराचा दोष होता हो? फक्त चॉकलेटचं आमिष दाखवलं, कसलीही कल्पना नसताना, घरामध्ये कुणी नाही हे पाहून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला, त्या मुलीला त्या व्यक्तीनं बोलवलं आणि घरामध्ये नेऊन अत्याचार केला। अरे अत्याचार करूनही तेवढ्यावर तो थांबला नाही, त्याने त्या व्यक्तीने कसलाही विचार न करता त्या एवढ्याशा लहान लेकराच्या डोक्यामध्ये दगडाने त्या ठिकाणी त्या डोक्याचा चेंदा मेंदा केला महाराज। अरे राक्षस फक्त नावाला बदनाम आहेत, तर राक्षस आत्ताचे हे व्यक्ती आहेत, माणसं आहेत, ह्या नीच वृत्ती आहेत, ह्या प्रवृत्ती आहेत आणि त्या आपल्या जवळ आपल्या परिसरामध्ये असतात। म्हणून आता आपल्याला स्वतःला सावरण्याची वेळ आलेली आहे। आमचे लहान लहान लेकरं, आमच्या मुली असतील, आमच्या ताई असतील, त्यांना संरक्षण देण्याची, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ही पालकांची आहे दादांनो। म्हणून तुम्हाला विनंती करतो की कधीही काही झालं, कुठलीही आपली परिस्थिती बिकट असली, काही असलं, किती महत्वाचं काम असलं तरी आता आपले मुलं, आपल्या मुली त्या ठिकाणी आपल्या डोळ्याआड जाता कामा नयेत, कोणाच्या बेभराशावर कधीही ठेवू नयेत, कारण आपली जवळचीच व्यक्ती, घरी कोणी नाही, नातेवाईक बाहेर गेलेत, काहीतरी प्रसंग आहे, ही संधी सापडली की अशा घटना घडतात। म्हणून याला वेळीच आवर घालायची असेल तर आता आपण आपल्या मुलांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे दादांनो। अशी घटना त्या मुलाला फाशीच झाली पाहिजे, तो आरोपी त्या ठिकाणी जिवंत त्या ठिकाणी जाळून टाकला पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पण हा देश लोकशाहीवर चालतो, त्या व्यक्तीला फाशी होईपर्यंत एकाही व्यक्तीनं त्या परिवाराची, त्या कुटुंबाची, त्या लेकराला तोपर्यंत आपण साथ सोडायची नाही। मी सरकारला तर विनंती करेल, ही कीर्तनाची जागा आहे, या कीर्तनामधून विनंती करतो की त्या सरकारनं त्या पोराला जसं त्या लेकराची हाल झाली तशीच शिक्षा द्यावी, एवढीच विनंती करतो। आणि इथून पुढे अशी कसली घटना घडू नये म्हणून आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे।